नमस्कार मित्रांनो, मी रोहित आशावन घाटे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या यूट्यूब चॅनलवरती. पूर्वी या चॅनलचे नाव वेगळे होते. या चॅनलवर तुम्हाला महान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट साहित्य ऐकायला मिळेल. मी इथे त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि विविध साहित्य लेखनाची ऑडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे अमूल्य साहित्य सहजपणे ऐकता येईल. माझा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा असू द्या. आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आबा, तुम्ही भ्याडपणा पदरात घेऊन आपली आबरू चोराच्या पदरात बांधलीत. हे मी सहन करणार नाही, हंबीर चिडून म्हणाला. कृष्णाजी भिंतीला टेकून बसला होता. तोही संतापलेला होता. आज घरात कधीही नव्हते असे भांडण सुरू झाले होते. त्याच्या आयुष्यात त्याला कोणीही उलट बोलले नव्हते, परंतु आज पोटचा मुलगा हंबीरच त्याला उलट बोलत होता. बाहेर रात्र रखरखत होती. सर्वत्र सामसूम होती. गाव निशब्द पडला होता. मंगलाच्या आनंदात विष कालवल्यासारखं होत होतं. ती स्तब्ध बसून होती. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. हंबीरच्या बोलाचे वज्रघात तिच्या हृदयावर घाव घालीत होते. राधाबाई भेदरून गेली होती. आता पुढे काय होणार याचा विचार ती करत होती. कारण हंबीर क्षणाक्षणाला भडकत होता. तो आपली सीमा ओलांडीत होता आणि आपल्या वडिलांना टाकून बोलत होता. त्यामुळे कृष्णाचीही भडकल्यास भलतेच होणार हे तिला दिसत होते. परंतु कोणाला काय सांगावे हेच तिला समजत नव्हते. ती फक्त ऐकत होती. मला जे बरोबर दिसल ते मी केलं आहे, कृष्णाजी शांतपणे म्हणाला. माझी आबरू गेली आहे याचं काय? हंबीर कुरकुरला. तुलाच तेवढी आबरू आहे आणि मला नाही? असती तर तुम्ही असं केलं नसतं, हंबीर सहजपणे उद्गारला. काय, मला आबरू नाही? कृष्णाजी एकदम उचलून म्हणाला. तू उठून उभा राहून हंबीरच्या पुढे गेला. त्याचे सर्वांग थरथरू लागले. तो रागाने बेभान झाला. मला आबरू नाही, बोल पुन्हा, तो ओरडला. राधाबाईंची गाळणच उडाली. ती मध्ये पडली. हंबीर, हंबीर, हे काय? तुला काय झालं आहे? ती वैतागून ओरडली. तुमच्या पाया पडते, तुम्ही शांत व्हा. तिने कृष्णाजीला विनंती केली. पुन्हा घरात शांतता झाली. ज्या वडिलांच्या नजरेला नजर भिडवली नाहीस त्यांना तू आज काय वाटेल ते बोलत आहेस, राधाबाई हंबीरला दरडावणीने म्हणाली. मी आज बोलण्या पलीकडचे काहीच करू शकत नाही. जर मी काल इथे असतो तर एकेकाचं मुडकच मारलं असतं. ज्यांनी हे लग्न जुळवलं त्यांनी माझी आबरू घेतली, हंबीर म्हणाला. अरे पर झालं तरी काय? राधाबाईने विचारलं. काय झालं आणि काय व्हायला हवं होतं? तू ज्याला जावई म्हणून हाक मारणार तो बंडवाला चोर आहे. त्याची जात, त्याचा बाप, त्याचं गाव तुला माहित आहे का? हंबीरने शांतपणे विचारले. ते तुला काय करायचे? तो तुझ्या बहिणीला पसंत आहे, वडिलांना पसंत आहे, मग मलाही पसंत आहे. काय वाटतं? पण मला पसंत नाही. काय वाटतं? हंबीर मध्येच ओरडून म्हणाला. मग शेवटी तुझं म्हणणं काय? कृष्णाजीने विचारले. मी हे लग्न होऊ देणार नाही. मी हे लग्न इथेच करणार, कृष्णाजी म्हणाला. मी होऊ देणार नाही, हंबीर संतापून म्हणाला. पण मी या घराचा मालक आहे. उद्याच इथं दारात मांडव घालून हे लग्न करणार आहे, कृष्णाजीने सांगितले. ठीक, करा. मला जे दिसेल ते मी करीन, हंबीर उद्गारला. काय करणार तू? राधाबाईने विचारले. आई, मी उद्या इथं रक्ताचं शिंपीण करीन. मला जो जो कोणी दिसेल त्याला मी ठार करीन.